रोजच्या प्रमाणे आईने जास्वंदीच्या झाडावरील फुलं तोडून तसंच तगऱ्याची सुद्धा फुलं तोडून आईने केली तुळशी वृंदावनाची पूजा झाली। सकाळी शेतावर जाऊन आणल्या भाताच्या लोंब्या, करडू पोहा, झेंडू, खुरासणी आणि तीळ, तसंच बरोबर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आंब्याच्या पानांचा असा मिळून वाखानं ही सगळी 5-5 अशी तोरणं तयार करून आपण आपल्या दरवाजाला नेहमी सालाबाद प्रमाणे बांधत असतो। या संस्कृतीचं आपण जतन करतो। मित्रांनो, ही संस्कृती आपण जपलीच पाहिजे। निसर्ग पूजक आपण आहेत। आणि यानंतर घरामध्ये आमच्या वहिनींनी कांदा कापून पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली। तुम्ही पाहताय घरामध्ये सगळं स्वयंपाकाचं काम सुरू आहे। तिकडे कांदा कापायचं काम सुरू आहे, इकडे डाळ बनवायला सुरुवात केलेली आहे। बाकीचे लागणारं गोडधोड जे आहे ते पाहताय, पुऱ्या बनवायचं काम सुरू आहे। गोल बनवण्याचं काम वहिनी आमची काम करते। पोलपाट आणि लाटणं कसं फिरवायचं हे आमच्या वहिनींकडून शिकून घ्या। एका बाजूनं लाटायचं काम तर दुसऱ्या बाजूनं पुऱ्या तळण्याचं काम इथे सुरू आहे। वडीलधारे आज या सर्व पितृ अमावस्येच्या निमित्तानं येणार आहेत। त्यांनाही कावघास म्हणून आजच्या या कार्यक्रमात त्यांनाही गोडधोड तसंच लागणारं जे आहे ते सगळं पंच पक्वान्न त्यांना दिलं जातं। खूप छानपैकी पच भाजी म्हणजे पच पक्वान्नाचं डिश तयार होऊन म्हणतात ना पित्तरपाट, या पित्तरपाठावर पुजलं जातं पहिलं आणि त्या पाटावर निसर्गातून ह्या वर्षीचं सगळं जे नवं आहे ते नवं तिथे मांडून प्रथमतः त्यांना या सगळ्या पदार्थाचं सेवन म्हणून प्रथम संधी त्यांना दिली जाते आणि नंतरच या सगळ्या नवीन तयार झालेल्या शेतीतून निसर्गातून जे पण अन्नधान्य आहे ते सगळं आपण त्याचा उपयोग करत असतो। तुम्ही पाहताय पितरांना पूजण्यासाठी किंवा त्यांना सालाबाद प्रमाणे दिलं जाणारं जे कावघास आहे तो कावघास इथे पहिलं अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं प्रत्येक भाजी असो पदार्थ असो त्या पदार्थामधून एक एक तुकडा तिथे वाहून त्या ठिकाणी पाणी वाढवून अशा पद्धतीची ही प्रथा इथे पूजली जाते, केली जाते। माझे मोठे भाऊ इथे ही कृती करताना तुम्हाला दिसतात। आणि हा परीस पाणी वाढायचं काम करतो बघा, ॲक्शन बघा त्याची। अशा पद्धतीने 3 ठिकाणी अशी ही घास भरवण्याची पद्धत सगळीकडेच आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळं करतोय। थोडं थोडं होईना आपण म्हणतो ना, ज्याचं आहे त्याला ते दिलं पाहिजे। पूजण्याचं काम आपण करतोय। अशा पद्धतीची ही पूजा करून आता भाऊ घराच्या बाहेर पितर ताट घेऊन आलेले आहेत आणि म्हणतात घराच्या वर म्हणजे छपरावर हे पितर ताट
ठेवून कावघास म्हणून कावळ्यांनी त्याला स्पर्श करावा. जसा आपण म्हणतो काकस्पर्श, तसा तो काकस्पर्श तो करावा. म्हणजेच कावळ्यांनी आपल्या चोचीने त्या ताटातील असणाऱ्या पदार्थांना स्पर्श करावा, त्यांनी खावं. ऊनी कावघास ठेवताच कावळ्यांनीही आपलं काम पूर्ण केलं. पितर म्हणून आलेल्या त्या कावळ्यांनी पटापटा घास घेऊन भाऊंनाही मोकळं केलं.